आपण आलेलो आहोत एका सुंदर ठिकाणी. हे सगळे शेत आहेत. ह्या शेतांमध्ये असा पाणी असतो पावसाळ्यात. पूर्वी हे शेत केली जायची शेती, म्हणजे हे भाताचे शेत आहे. इकडे बघा, हा इथून पाणी इकडे ट्रान्सफर होत आहे आणि इकडून पण पुढे किती सुंदर व्ह्यू आहे बघा. तिकडे सूर्यदेवता ढगांच्या आड आहेत आणि काय काय ढग आलेले आहेत. आता असं वाटते पाऊस येईल. वा, सगळ्यात उंच झाड वाटते तर हा पाणी आहे सगळं ह्या शेतांमध्ये. आता ह्या शेतामध्ये नाही आहे पाणी म्हणून मी येऊ शकली, नाहीतर जास्त पाऊस पडला की ह्या शेतांमध्ये म्हणजे इथूनही ओव्हरफ्लो होऊन इकडे पाणी येतो. याचा पाणी इकडे ट्रान्सफर होतो. आता बघा सूर्य महाराज एकदम महाबाहेर आहे. धन्यवाद सूर्य महाराज दर्शन दिल्याबद्दल. शत कोटी प्रणाम प्रभू. तर आता इकडूनच इथे कुठे आमची शेत आहेत मला नाही माहीत, बट इथेच आहेत कुठेतरी, की इकडे पुढे आहेत वाटतं बहुतेक. बघू केव्हा हा आला की माहिती पडेलच. तर आता ह्या शेतामधून नाही जाऊया कारण सगळे शेत भरलेले आहेत. हे बिलं बघा केवढी मोठी मोठी. ह्याच्यामध्ये खेकडे असतात व्हाईट व्हाईट. आता सध्या तरी असू शकतात, बाकी नंतरचं माहीत नाही मला. नंतर साप वगैरे असू शकतात. ढोपराभर पाणी येते. भिजायचं नाही आहे म्हणून. गढूळ झालं पाणी सगळं एकदम. पुढे पुढे गेलं तर थोडंसं खोल असेल, म्हणजे पाण्याने खड्डे पडतात. इथे मासे पण आहेत, पण खूपच लहान आहेत त्याच्यामुळे काय एवढे दिसणार नाहीत क्लिअर आपल्या मोबाईलमध्ये. वाव, बघा सूर्य महाराजांनी दर्शन दिलं आणि डायरेक्ट गायब झाले. नाव घेतल्याबरोबर आले. धन्यवाद प्रभू. चला आता इथून आपण बाहेर पडूया, पुढे जाऊया. नमस्कार, कशा आहात आपण सगळे. आता व्हिडिओ बनवायचा तर बिलकुलही मूड नव्हता, पण आता मी इथे चालली होती. आमच्या इकडे काजू आहेत या साईडला. इकडे तिथून एक 20 पावलं पुढे गेल्यानंतर एक बैलाचं प्रेत होतं आणि ते बैलाचं प्रेत होतं. जो आपल्या इकडे यायचा राजा बैल, त्या बैलाचं होतं. मी 2 दिवस वाट बघत होते आल्यापासून की हा येत का नाही, कारण तो घरी वगैरे नाही जायचा कुठेच, म्हणजे खूप स्लो चालायचा. म्हातारा तर झालाच होता. ज्याला काही बिबट्याने वगैरे मारली असेल असं वाटत नाही आहे, कारण की त्याची बॉडी पूर्ण फुगलेली आहे. पण माहीत नाही काय नक्की काय प्रकार आहे. त्याला बिबट्याने मारली असती तर त्याला फाडली वगैरे असती कुठून ना कुठून. पण बघून एवढं डोकं खराब झालं ना. मी जवळ गेले ना, माझे हातपाय थरथर कापायला लागले. कारण तो रोज यायचा पाणी प्यायला, भाकरी काय असेल ते खायचं. ते काही नाटक नाही आणि त्याचा टाईम फिक्स असायचा यायचा. आणि तो गावातच असायचा, पण इकडे आजूबाजूला गावातून बाहेर आजूबाजूला कुठे जाऊन बसायचा. घरी जायचंच नाही वाटतं. तो पिकाचू गेला तर हा सुद्धा गेला. फार वाईट वाटत आहे हे सगळं बघून. मला चालायलाच होईना, माझं पाऊलच उचलत नव्हतं. मी इथेच म्हणजे तिथून साईडला झाली. खूप स्मेल येत होतं. थोडासा व्हिडिओ बनवला फक्त आणि निघाली तिथून. पाय जड झाले म्हणून इथेच बसली मी. आणि बरोबर ही जी हा झाड आहे
इथून जर 20 मिनटं पुढे गेलं तर तिथे त्याची लाश पडलेली आहे. कधी कधी वाटतं प्राण्यांना ही जीव लावणं योग्य आहे की अयोग्य माहीत नाही, कारण की तेही सोडून गेल्यावर खूप त्रास करतात. मी काल ना मंदिरात गेली तेव्हा मी असंच राधाकृष्णाच्या मंदिरात गेली तेव्हा असं बोलली की आपला राजावेल कुठे इतका नाही आहे. तर आता मी मंदिरात आज पण सकाळी मंदिरात गेली ना तेव्हा मला सारखं असं वाटत होतं की इकडे हिला खडी म्हणतात, इकडे आमचे काजू आहेत, की एकदा खडीत जाऊन यावं. हवेने सगळं स्मेल इकडे येत आहे. एकदा खडीत जाऊन यावं. माहीत नाही असं का सारखं वाटत होतं. एकतर खडीतली जागा मला व्यवस्थित माहिती नाही आहे, तरी पण असं वाटत होतं की नाही एकदा येऊन जावं. आणि आली आणि इथून 20 पावलं आतमध्ये गेली मेन रोडपासून. तर पाहिलं तर तिथे बैलाचं प्रेत होतं. मी म्हटलं हा बैल कोणता आहे म्हणून म्हटलं बघावं. तर एकदम जवळ जाऊन पाहिलं तर राजा होता. काल आली तेव्हा मी जेवण बनवलं नव्हतं. काल रात्री मी फक्त जेवण बनवलं. आणि जेवण बनवताना म्हणजे भाकरी नसताना मेन करून मला आठवण यायची की 2 भाकरी एक्स्ट्रा भाजल्या पाहिजेत, कारण तो नेहमी यायचा पाण्यासाठी, नाहीतरी भुकेसाठी, तरी तो यायचा. म्हटलं की आता पावसाळ्याचा चारा वगैरे खूप आहे तर बहुतेक हा नाही येणार. पिकाचूची सुद्धा खूप आठवण येत होती. म्हटलं मी कुठेही बाहेर गेली तरी हा माझ्याबरोबर सोबत असायचा. मग कसलीच भीती नाही वाटायची. म्हणजे भीती तर मला नाही वाटत, पण अजून खूप छान वाटायचं की आपल्याबरोबर कोणतरी सोबती आहे. आता पिकाचूही नाही आहे आणि राजाही नाही आहे. देव त्यांच्या दोघांच्याही आत्म्याला शांती दो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्याची ती बॉडी पूर्ण फुगलेली पाहून ना मी म्हटलं हा कलर तर राजाचाच दिसतोय. म्हणजे ब्राऊन त्याच कलर होता. दुसराही एक बैल होता पण तो खूप यंग होता आणि हा खूप थकला होता. त्याला चालताही यायचं नाही धड. पाय असा घासत उचलत चालत जायचा. तर इकडे खूप स्मेल येतोय. खूपच बॉडी एवढी फुगली आहे ना, बाप रे बाप. म्हणजे 5-6 फूट जास्त अशी उंच झालेली आहे. नंतर त्याच्या चेहऱ्याच्या साईडला जाऊन पाहिलं तर हा होता.